नमस्कार मित्रांनो, मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे. एका छोट्याशा गावामध्ये एक गरीब शेतकरी राहत असायचा. त्याला एक मुलगा होता. त्या मुलाचे आता लग्नाचे वय निघून जात असल्यामुळे तो शेतकरी खूप दुःखी असायचा. त्याने आपल्या मुलांसाठी खूप मुली बघितल्या, पण एकही मुलीने त्याच्या मुलीला पसंत केले नव्हते. असेच दिवस जात असतात. एके दिवशी एक महिला त्याला एका मुलीचं स्थळ सांगते. त्यानंतर शेतकरी आपल्या मुलाला घेऊन त्या मुलीच्या घरी जातो. दोघांचाही बगाबगीचा कार्यक्रम होतो. दोघांनीही एकमेकांना पसंत केले असतात. आणि त्यानंतर मुलगी गरीब असल्यामुळे मुलीच्या आईने तब्बल 2 लाख रुपये त्या मुलांच्या वडिलाला मागितले आणि मुलाच्या वडिलांनी लगेच ते पैसे देऊन दिले. आणि त्यानंतर दोघांचेही धूमधडाक्यात लग्न लावण्यात आले. संपूर्ण लग्नाचे विधी पार पडले आणि नवरदेवाने नवरीला गाडीत बसवलं. त्यांची गाडी थेट संभाजीनगरमधून नाशिकला निघाली. रस्त्यावर गाडी चालत असताना नवरी नवरदेवाला म्हणाली, मला खूप तहान लागली आहे, मला कसं तरी होतंय. त्यामुळे नवरदेव मुलाने एका हॉटेलवरती गाडी थांबवली आणि गाडीमधून नवरी आणि नवरदेव दोघेही उतरले. त्यानंतर नवरदेवाचे आईवडील उतरले. गाडीत बसलेले काही नातेवाईक होते, ते देखील उतरले आणि सर्वजण उतरल्यानंतर हॉटेलवर एक धक्कादायक प्रकरण घडलं. आणि हे प्रकरण असं घडू शकेल याची पुसटही कल्पना कोणाला नव्हती. नेमकं काय घडलं त्या हॉटेलवरती आणि कुठे घडली ही घटना जाणून घेऊया आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला असेच सत्य घटना नवीन मिळेल. आजची सत्य घटना आहे महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातलं सिन्नर तालुक्यातले आहे. सिन्नर तालुक्यात एक गाव आहे आणि या छोट्याशा गावात काशीनाथ नावाचा एक वयस्कर व्यक्ती राहत होता. काशीनाथला एक मुलगा होता. त्या मुलाचे 35 वर्षाचे वय होते. मुलाचे लग्नाचे वय निघून गेल्यानंतर काशीनाथ हा खूप दुःखी राहायचा. त्याला खूप चिंता वाटत होती. त्याला वाटत होती की आपल्या मुलाचं लवकरात लवकर लग्न व्हावं, त्याचा चांगला संसार व्हावा, त्याला मुलं बाळं व्हावी. मात्र अनेक मुली बघून देखील मुलाचं काही लग्न होत नव्हतं. 15 ते 20 मुली काशीनाथने आपल्या मुलासाठी बघितले होते, परंतु या सर्व मुलींनी काशीनाथच्या मुलाला नकार दिला होता. असंच एक दिवस काशीनाथ हा शेतामध्ये काम करत होता. त्याची स्वतःची जमीन होती. त्या शेतीमध्ये काही महिला मजूर म्हणून कामासाठी लावल्या होत्या. काम करत असताना त्या महिलांमध्ये गप्पा गोष्टी सुरू होत्या आणि बोलता बोलता त्यातील एक महिला काशीनाथला म्हणाली, अहो दादा, तुमच्या मुलाचे लग्न झाले आहे की नाही? त्यावर काशीनाथ त्या महिलेला म्हणाला, अजून तर नाही झाले. त्यानंतर ती महिला काशीनाथला म्हणाली, अहो, माझ्या ओळखीची एक महिला आहे, तिचं नाव श्रुती आहे आणि तिच्याकडे एक मोठी मुलगी आहे. तेव्हा काशीनाथ त्या महिलेला म्हणाला, तुम्ही त्या व्यक्तीचा मोबाईल नंबर द्या, मी त्यांना फोन करेल. त्यानंतर मी त्यांच्या घरी जाईल आणि मुलगी बघेल. त्यानंतर त्या महिलेने काशीनाथला नंबर आणि ॲड्रेस वगैरे दिला. घरी गेल्यानंतर काशीनाथने ज्योती नावाच्या महिलेला कॉल केला आणि तिला म्हणाला की तुमच्याकडे मुलगी आहे ना लग्नासाठी? तिकडून ती महिला म्हणाली, हो, माझ्याकडे मुलगी आहे, पण तुमचं नाव गाव मला सांगा. त्यावेळी काशीनाथ सर्व गोष्टी त्या महिलेला सांगतो. त्या महिलेसोबत गोड गोड बोलतो. त्यानंतर काशीनाथ त्या महिलेकडून संपूर्ण ॲड्रेस वगैरे घेतो आणि दुसऱ्या दिवशी काशीनाथ आपल्या मुलाला घेऊन मुलगी बघण्यासाठी तिच्या घरी जातो. ती मुलगी संभाजीनगरच्या एका परिसरात राहत होती. काशीनाथ हा संभाजीनगरमध्ये आपल्या मुलाला घेऊन गेला. मुलीच्या घरी गेल्यानंतर काशीनाथने मुलीला बघितलं. त्याला ती मुलगी आवडली. मुलीला पण काशीनाथचा मुलगा आवडला. त्यानंतर काशीनाथने मुलीच्या आईवडिलांसोबत बोलायला सुरुवात केली. बोलत असतानाच त्या मुलीची आई मध्येच काशीनाथला म्हणाली की आमच्याकडे पैसे नाहीत, आम्ही गरीब आहोत. मुलीची आई म्हणाली, तुम्ही असं करा, मला 2 लाख रुपये द्या, आम्ही मुलीचा बस्ता बांधू आणि उरलेल्या पैशातून मुलींना थोडेफार दागिने घेऊ. त्यानंतर काशीनाथ मुलीच्या आईला म्हणाला, तुम्ही पैशाची अजिबात काळजी करू नका, तुम्हाला मी उद्याच 2 लाख रुपये आणून देईल. त्यानंतर काशीनाथ आणि काशीनाथच्या मुलाने जेवण वगैरे केले आणि आपल्या गावाला परत आले. मुलीच्या घरून आल्यानंतर दुसऱ्या दिवशी काशीनाथ हा बँकेत जातो. 2 लाख रुपयाचं कर्ज काढतो आणि त्या मुलीच्या आईला नेऊन देतो. आणि काही दिवस गेल्यानंतर लगेच लग्नाची तयारी ही जोरात सुरू झाली. त्यानंतर काशीनाथने आपल्या मुलाच्या लग्नाची तारीख ठरवली. काशीनाथच्या मुलाचे लग्न अगोदर मंदिरात लावण्यात आले.
त्यानंतर काशीनाथ आपल्या मुलाला आणि होणाऱ्या सुनेला कोर्टात घेऊन गेला आणि त्या ठिकाणी दोघांचे कोर्ट मॅरेज करून घेतलं, कारण पुढे चालून कोणतीही अडचण येऊ नये म्हणून. त्यानंतर सर्व लग्नाचे विधी पार पडल्यानंतर नवरदेवाने नवरीला गाडीत बसवलं आणि थेट संभाजीनगरमधून नाशिकला गाडी निघाली. गाडी रस्त्यावरून जात असताना गाडीमध्ये नवरी नवरदेवाला म्हणते, अहो मला खूप तहान लागलेली आहे, माझा गळा सुकलेला आहे, मला कसं तरी होत आहे. आता नवरीची अशा प्रकारची अवस्था बघून नवरदेवाने वाटेतच एका ठिकाणी एका हॉटेलवर गाडी थांबवली. हॉटेलमध्ये जाण्यासाठी नवरदेव नवरी, गाडीत बसलेले नातेवाईक, इतर सर्वजण खाली उतरले. गाडीतून खाली उतरत असताना अचानक त्यांच्या मागून एक मोठी कार भरधाव वेगाने आली आणि त्यांच्याजवळ येऊन थांबली. त्या कारचा दरवाजा उघडताच ही नवरी लगेच त्या गाडीमध्ये बसली आणि गाडी त्या ठिकाणावरून वेगाने निघाली. गाडी कुठे फरार झाली याचा कुणालाही काही कळले नाही. त्यानंतर सगळे घाबरून गेले. हे असं कसं अचानक घडलं, कोणालाही काही समजलं नव्हतं. काशीनाथ हा घाबरून गेला. त्याने स्वतःला सावरलं आणि लगेच मध्यस्थ जी महिला होती, ज्योती नावाची, त्या महिलेला फोन केला. मात्र तिचा फोन स्विच ऑफ येत होता. आता काशीनाथला समजलं होतं की आपली फसवणूक झाली आहे. आपला पैसा हा लग्नाच्या निमित्ताने लुटण्यात आलेला आहे. काशीनाथ त्या ठिकाणी आपल्या कपाळावर हात ठेवून बसला. त्यांना नेमकं काय करावं काही सुचत नव्हतं. आता काशीनाथला वाटले की आपण जर पोलीस स्टेशनला तक्रार दिली तर आपली आणि आपल्या मुलाची बदनामी होईल. लोकांना देखील कळेल, समाजात काही इज्जत राहणार नाही. त्यामुळे काशीनाथ हे गप्प बसले. त्यांनी पोलीस स्टेशनला जाणं टाळलं. असेच काही दिवस निघून जातात आणि अचानक काशीनाथने एका न्यूजपेपरमध्ये एक बातमी वाचली. ही अहिल्यानगरमध्ये एक टोळी होती. त्या टोळीने लग्नाचा आमिष देऊन एका मुलाला लुटलं. त्यानंतर त्या मुलाने आपली फसवणूक झाली आहे म्हणून पोलीस स्टेशनला तक्रार केली आणि पोलिसांनी लगेच सापळा रचून त्या टोळीला पकडले. आता काशीनाथला देखील वाटले आपल्याला पण न्याय मिळेल. आपल्यासोबत देखील असंच झालं आहे. त्यामुळे काशीनाथ दुसऱ्या दिवशी जवळच्या पोलीस स्टेशनला जातो आणि त्या ठिकाणी संपूर्ण घटना पोलिसांना सांगतो. माझ्या शेतावरती कामावर एक महिला आलेली होती. तिने त्या मुलीचा मला ॲड्रेस दिलेला होता. त्यामुळे मी त्या ठिकाणी मुलगी बघण्यासाठी गेलो. मुलगी ही संभाजीनगर परिसरात राहणारी होती. दोघांनीही एकमेकांना पसंत केले. त्यानंतर सर्व विधी पार पडले. बोलता बोलता मुलीच्या आईने मला 2 लाख रुपये मागितले आणि दुसऱ्या दिवशी मुलीच्या आईला मी 2 लाख रुपये नेऊन दिले. त्यानंतर दोघांचेही धूमधडाक्यात लग्न लावण्यात आले आणि नवरदेव नवरीला घेऊन जात असताना रस्त्यातच पाणी पिण्याचा बहाणा करून ही नवरी फरार झाली. अशा प्रकारे सर्व सविस्तर घटना काशीनाथने पोलिसांना सांगितली. पोलिसांनी या प्रकरणाला गांभीर्याने घेतलं. काशीनाथकडून मुलीची व त्या महिलेची सर्व डिटेल्स घेतले आणि पोलिसांनी लगेच तपास करायला सुरुवात केली. त्यानंतर पोलिसांच्या अथक परिश्रमाने काही दिवसानंतर पोलिसांनी टोळीला पकडले. त्या टोळीची चौकशी केली असता त्यांनी अतिशय धक्कादायक माहिती पोलिसांना दिली. त्यांनी अनेक तरुणांना लग्नाचा आमिष दाखवून अशा प्रकारे लुटले होते. हे ऐकून पोलिसांनाही धक्का बसला. त्या टोळीला अटक करण्यात आली आणि त्यांच्यावर गंभीर कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. सध्या या प्रकरणाचा पोलीस तपास करत आहे. आजची ही सत्य घटना सांगण्याचा एकच उद्देश आहे, नेहमी सतर्क राहिले पाहिजे. मित्रांनो, समाजात अशा अनेक घटना घडत आहे. अशा घटनांपासून आपण सावध राहिले पाहिजे. या घटनेबद्दल तुमचं मत काय आहे ते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. भेटूया पुढल्या व्हिडिओत. जय महाराष्ट्र.